श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 27 जानेवारी. आजचे बोधवचन सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. श्रीराम. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असा तिचा महिमा आहे. तिथे करकटी ठेवून विटेवर समपायावर उभे असलेल्या विठ्ठलामुळे पंढरी ही वैकुंठ नगरी झाली आहे. हजारो वारकरी शेकडो वर्षे झाली तरी अनेक मार्गांनी पंढरीला जातात, परंतु अंती सगळ्यांना बारीतूनच दर्शन घ्यावे लागते. त्याप्रमाणे भक्ती, ज्ञान, कर्म, अष्टांग योग यापैकी किंवा नवविधा भक्ती प्रकारांपैकी कोणीही साधक असो तो अंती नामाच्या बारीतच येऊन उभा राहतो. सर्व देव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. एका केशवालाच सर्व देवांना केलेले नमस्कार जाऊन मिळतात. केशव हे नामच आहे. अविनाश आहे. निरुपाधिक, निराकार, निर्विकार, स्वयंभू, स्वतंत्र असं नामच आहे. ब्रह्म अनाम आहे. त्या अनात्म्याला वेदाने ओम हे नाम दिले. तोच अनामी पुढे सहस्त्रनामी झाला. ओंकाराच्या जपाने ब्रह्मांड निर्मितीचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला प्राप्त झालं. आधी ओंकार हे नाम होतं. नंतर ब्रह्मांडाचा आकार निर्माण झाला. आकाराला नाश आहे. आकार गेल्यावरही ओंकार आहे. ओंकारानंतर ब्रह्म आहे. ब्रह्माकार होण्यासाठी आधी ओंकाराशी तादात्म्य पावावं लागतं. ओंकार हे ब्रह्माचं प्रवेशद्वार आहे. मुंबई पुणे प्रवासात शिवाजीनगर नंतर पुणे, तसं आध्यात्मिक प्रवासात ओंकारानंतर ब्रह्माचा शेवटचा मुक्काम येतो. ओंकार म्हणजे तुर्यावस्था. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान या अवस्थेत होतं. पण अहम अजून शिल्लक आहे. हा अहम शुद्ध सात्विक वृत्तीचा अगदी क्षीण असतो. मी देह आहे या अवस्थेतील अहम अति तामसी, क्षुद्र, जड आणि परिच्छिन्न असा असतो. त्या तामसी देहभावाला तिलांजली देऊन अहम ब्रह्मास्मी हा देवभाव निर्माण होतो. सद्गुरु कृपेने हा मी लय पावतो आणि निरंतर मुक्ती मिळते. म्हणून सर्व साधनांचा अंत ओंकारात म्हणजे नामस्मरणात आहे. ब्रह्मप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती किंवा ज्ञानप्राप्तीसाठी अन्वय व व्यतिरेक असे 2 मार्ग प्रसिद्ध आहेत. अन्वय म्हणजे आहेपणाचा मार्ग आणि व्यतिरेक म्हणजे नाहीपणाचा मार्ग. गवताच्या पात्यापासून अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे आहे ते ईश्वरच आहे. ते शिवरूपच आहे. त्यात माझा जीवही आलाच. दुसरा मार्ग म्हणजे यद द्रष्टम तद नष्टम असा आहे. एक भक्ती मार्ग तर दुसरा ज्ञानमार्ग. नाम हा भक्ती मार्गाचा पाया आहे आणि कळसही आहे. ज्ञानयोगी हा अष्टधा प्रकृतीचा नित्यानित्य प्रलय करता करता ओंकाराजवळ म्हणजे अनाहत नादाजवळ येतो. कर्मयोगी हा आचार विचारांनी शुद्ध राहून
कर्तृत्वाचा अहंकार न ठेवता आणि फळाची आशा न ठेवता केवळ कर्तव्य भावनेने स्वधर्माचरण करतो, तोही नामापर्यंत येतो. अष्टांग योगाचं साधन करणारा स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देहांचा लय करत नामाशीच पोचतो. ओंकारातून ब्रह्मांड झाले. ब्रह्मांडाच्या अंतीही ओंकार आहेच. नामाच्या आधारेच ब्रह्मात प्रवेश आहे. सर्व साधनांचा अंत नामात आहे. ओंकारापाशी म्हणजे नामापाशी आल्यावर साधनच संपते. पुढे केवळ सद्गुरू कृपा उरते, साधन नाही. ओंकाराविषयी माऊली म्हणते, ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखला कणवा, वेदे बापे. हेई असो प्रजापती, शक्तिज सृष्टी करती, ते जया एका आवृत्ती नामाचिये. तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म. म्हणजे नाम घेत जीवन सत्कर्मात घालवावे. सागरात नावेने तरून जाता येतं, तर भवसागर तरून जाण्यासाठी प्रभू नामच आहे. सर्व साधनांचा अंत नामस्मरणातच आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.